बीड जिल्ह्याच्या केज तालुक्याच्या दहिपळ वडमावली या गावातील एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये भिवाजी गदळे यांचा जन्म झालेला आहे। त्यांचे बालपण हे खूपच खडतर गेलेले आहे। त्यांचे वडील शेळ्या मेंढ्या सांभाळायचे, शेती करायचे, मजुरी करायचे। भिवाजी गदळे यांच्या बालपणी दुष्काळ होता, यामुळे परिस्थिती गंभीर होती। परंतु त्याही परिस्थितीमध्ये हे भिवाजी गदळे शिकत राहिले, मन लावून शिकत गेले आणि पाहता पाहता वाईट दिवस गेले। खडतर परिस्थिती गेली आणि चांगले दिवस आले, कारण या भिवाजी गदळे यांना शिक्षकाची नोकरी लागली। नोकरी लागल्यानंतर मग घरामध्ये आनंद झाला। आईवडिलांच्या सुसंस्कारामुळे व मार्गदर्शनामुळे ते शिक्षक होऊ शकलेले आहेत। आजवर त्यांनी अनेक शाळेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेले आहे। त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। ज्या ज्या गावात त्यांनी नोकरी केली आणि मग जेव्हा बदली झाली तेव्हा त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक देखील रडलेले आहेत। एवढं चांगलं कार्य करणारे हे गदळे गुरुजी सध्या दहिपळ वडमावली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य करत आहेत। त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे। म्हणून अशा या आदर्श गुरुजींच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा। माझं नाव भिवाजी सुंदराबाई शाहूराव गदळे। मी सहशिक्षक म्हणून पहिल्यांदा 26/11/91ला सुरमगाव या ठिकाणी 7 वर्ष सेवा केली। नंतर 6/1/99 रोजी आंधळ्याचीवाडी इथं 9 वर्ष सेवा केली। त्यानंतर फेब्रुवारी 2008 ते 25/5/2025 या कालावधीत घाटेवाडी इथं डोंगराळ भागात नोकरी केली। त्यानंतर 26/5/2013 पासून कालच्या 18 तारखेपर्यंत 2025च्या 12 वर्ष 4 महिने लिंबाचीवाडी या ठिकाणी सेवा केली। घाटेवाडीला सेवा करीत असताना डोंगराळ विभागात आमचे एक तालुक्याच्या ठिकाणी शिक्षक पदपिढी असते, त्यांनी माझा गौरव केला। त्यावेळेस शिक्षक रत्न म्हणून पुरस्कार दिला। त्यानंतर लिंबाचीवाडीत मी गेल्या वर्षी 2024ला शिक्षक पतसंस्थेने माझी दखल घेऊन चांगल्या कार्याची पावती म्हणून त्यांनी माझा गौरव केला। बाप से बेटा सवय याप्रमाणे माझा मुलगा याने बी वन खात्यात असल्यामुळे थोरला प्रदीप भिवाजी गदळे यांनी त्यावेळेस सुधर मुनगंटीवार हे वनमंत्री होते, त्यांनी रजत पदक मिळवलेलं आहे आणि त्याचा सन्मान केलेला आहे। आता यानंतर माझ्या गावामध्ये मी नोकरी घेतलेली आहे। थोडा गावचा विद्यार्थ्यांचा विकास, समाजाचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि पुढची माझी नीती आहे की माझा जर निरोप समारंभ याच ठिकाणी झाला तर मी एक मोठा अन्नदान करणार आहे निरोपाच्या समारंभाच्या वेळेस। शिक्षण खरं तर हे काळाची गरज आहे, कारण जो शिकला तोच स्पर्धेमध्ये टिकला। आणि मग ज्या देशामध्ये शिक्षणाचा टक्का अधिक आहे त्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे। मग या देशातील विद्यार्थ्यांना शिकवणारा घटक कोण, ते म्हणजे आमचे गुरुजी। कारण गावखेड्यामध्ये वाडी वस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी शाळा आहे त्या शाळेमध्ये जात असताना कधी रस्ता नसतो, अनेक अडचणी असतात आणि या सगळ्या अडचणीवर मात करून तिथपर्यंत ज्ञानाचा दीप घेऊन जाणारी एक व्यक्ती ती म्हणजे गुरुजी। आज मुलाखतीच्या माध्यमातून, कारण आज मुलाखतनामा या कार्यक्रमात आम्ही ज्या गुरुजींना निवडले आहे ते गुरुजी आदर्श आहेत, ते गुरुजी प्रेमळ आहेत। आणि या गुरुजींनी आयुष्यभर फक्त एकच केलं की आपले विद्यार्थी आपल्याला चांगले घडवायचे। मला असं वाटतं बरीचशी माणसं काय विचार करतात की मला काहीतरी कमवायचे, काहीतरी घ्यायचे, परंतु काही लोक असे असतात की मला काहीतरी द्यायचे। आणि मग काय दिलं तर ज्ञानदान दिलं, काय दिलं तर संस्कार दिले, काय दिलं तर प्रेम वाटत गेले। असे हे गुरुजी आपल्यासमोर आहेत भिवाजी गदळे गुरुजी। मी सर म्हणणार नाही, हे गुरुजी आहेत।
आणि या गुरुजींनी शाळेवर, लेकरावर, विद्यार्थ्यावर जीवापाड प्रेम केलं. ज्या ज्या शाळेमध्ये ज्ञानदान केलं त्या शाळेला निरोप देताना विद्यार्थी तर रडलेच, पण गावकरी सुद्धा रडले. कारण असं म्हणतात, अश्रू सहज येत नाहीत, तर काहीतरी करावं लागतं, झिजावं लागतं. कारण हे सगळं केल्यानंतरच माणसाला या ठिकाणी माणसाची किंमत कळते. पाहूया आपण की गुरुजींचा नेमका काय प्रवास आहे. गुरुजी, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज सुरुवात करूया तिथून की मुळामध्ये काय की तुमचा जो भूतकाळ आहे तो खूप कठीण होता खरं तर. कारण आज सगळंच आहे, परंतु एक काळ असा होता की सगळ्याच अडचणी होत्या. आम्हाला ऐकायचं की तुमचं गदळे कुटुंब, तुमचे आई वडील कसे नेमके दिवस होते भूतकाळात ते सांगा. माझं नाव भिवाजी सुमराबाई शिवराव गदळे. माझा जन्म 1/1/1970 रोजी झाला. अगदी त्यावेळेस 2-4 वर्षांनी दुष्काळ पडला 1972ला. आणि त्यावेळेस परिस्थिती फार बिकट होती. अन्नधान्य नव्हतं, पाऊस नव्हता पडलेला, पाणी नव्हतं पिण्यासाठी. मग आमचे आईवडील, चुलते इथं, आता मी जे शाळा बदलून आले लिंबाचीवाडीहून, तिथंच मधल्या अंतरामध्ये खडी सेंटर होतं. तिथं आईवडील खडी फोडायचे. मी लहान होतो त्यावेळेस आम्हाला सुकडी खायला मिळायची. सुकडी त्यावेळेस भाकरी नव्हत्या, चपाती नव्हती, पोळी नव्हती, हे काहीच नव्हतं त्या काळी. बरबड्याची भाकर होती. खायचे सुद्धा वांदे होते की काय खावं नेमकं, नाही का. हो. देव काय करतो की तुमची परीक्षा बघतो. एक काळ असा होता की काय खावं, बरोबर. आणि आता देवाने असं केलं की काय काय खावं, नाही का. भरपूर दिलं. सर, लहानपण कसं गेलं नेमकं, म्हणजे अगदी विचार असं वाटतं की तुम्ही मागवाच उल्लेख केला की वडील शेळ्या मेंढ्या राखायची, तर कसे ते दिवस होते नेमके. तर नंतर मी ज्यावेळेस 5-6 वर्षाचा झाला त्यावेळेस आमच्या चौघाचं कुटुंब होतं, आमच्या वडिलाचे, चुलतेचं. अच्छा. आणि आमचे वडील मग एक मेंढ्या सांभाळत होती, 2 चुलते शेती करीत होती आणि एक चुलता शिक्षक होता, नॉन मॅट्रिक. बरं. आणि नंतर मी लहानपणी असल्यामुळं लहान लेकरू आईपासून वडिलापासून दूर राहत नाही. मग मी त्या लिंबाच्या वाडीच्या पलीकडं आमचं 4-5 किलोमीटर अंतरावर शेती आहे, मुरकुट माळ म्हणून. त्या ठिकाणी डोंगर भाग आहे, नदी नाली, इथं पाणी असायचं सिजनेबल हिवाळ्यात. मग मी तिथंच राहायचो आईवडिलाबरोबर. त्यावेळेस मग बाजार नव्हता, काही नव्हतं, आपलं दूध खायचं गाईचं. गाई असायच्या, गावरान गाई आणि शेळी. त्याच्या पलीकडे काही नव्हतं दुसरं. लिंबाच्या वाडीच्या पलीकडे मुरकुट माळ आहे. मुरकुट माळ तिथं ते शेती आणखी आहे का त्याच्यात? आहे सध्या पडक आहे रस्त्यामुळे. मुरकुट माळाच्या बऱ्याच आठवणीत, नाही का. हो. काय कसे ते दिवस होते नेमके, कसे आता काय ते- काय काय आठवणीत आहे? त्या शेताचं मला माहित नाही, पण ते मुरकुटवाडी नाव, तिथे एक मुरकुटवाडी गाव होतं बहुतेक, मुरकुटी आडनावचं. अच्छा. आणि तिथं सध्या मी आता जाऊन पाहिलेले त्यावेळेस, तिथं असे मोठमोठे दगड इथं भिंती बांधलेल्या. बरं. आता ती जमीन कशी आली आमच्या आजा पंजालाच माहिती. आज पंजाबपासून एक नाव त्या खसरावर. अच्छा. आणि तिथं एक नांगर तास म्हणून ढबू आहे मोठा, अच्छा. नदी गेलेली देवीपासून वडमारे धरून खाली. मग आमचे आजोबा सांगत होते, तिथं एक आमुष्याला नांगर चलत होता आणि मग तिथं काही नाही झालं. आता ते अंधश्रद्धा मला पास नाही, म्हणून त्या ढवाचं नाव नांगरतास पडलं. नांगरतास हा. म्हणजे बालपण खरं तर खडतर होतं. सर, तुम्ही मग उल्लेख केला की अगदी खायचे सुद्धा वांदे होते, अगदी फार खडतर काळ होता तो. काय काय म्हणजे त्या काळामध्ये फक्त तुम्हीच, म्हणजे आईनेच नाही, वडिलांनी नाही, तर तुम्ही काम केलं आहे. तर काम करून तुम्ही शिकलात, हा. तर काय काय काम करायचं नेमकं? आता मी लहानपणी तिकडेच असायचो. नंतर मला एक काय झालं, ते गडीचा पट्टा सापडला तिथं. गडीचा पट्टा? हा, वडिला संग आपला मेण्याकडे जात असताना बरं. कुणाचा पडलेला असेल येता जाता. मग ते मी बांधला दोरी अशी करून हातामध्ये. मग घरी संध्याकाळी आलं, कोटा होता, घर नव्हतं त्यावेळेस, गवताचा शाकाहारीला कोटा असायचा. झोपडी होती? झोपडी, मेंढ्यासाठी, माणसासाठी निवारा. मग तिथं नंतर मग आमची आई म्हणली, मी म्हणलं मला अशी गडी पाहिजे. आई म्हणली, बाबा त्याला शिकावं लागतं शहरा, बरं, पुन्हा नोकरी लागत असते मोठं झाल्यावर, आणि नंतर मग तुला गडी रेडिओ मिळत असतो. त्या काळात रेडिओ गडी म्हणजे होती. तुम्हाला चालता चालता पट्टा सापडा घडीचा. हो. घड्याळ नव्हती ती, घड्याळ. पट्टा होता. तर तुम्ही तो पट्टा बांधला कसं बसा आपला. हो. तर आईने जे तुम्हाला उपदेश केला, जे खडे बोल सुनावले खरं तर, की शिकल्यानंतर सगळं मिळते. मग आई जेव्हा असं म्हटली की तू आता शिक, तुला शिकावं लागेल तर तुझं आयुष्य बदलेल, मग तुम्हाला पटलं काही? अगदी बरोबर पटलं, कारण मला ती गडी पाहिजे होती. अच्छा, बरं. बरं सर, मग शिक्षणामध्ये कसे होतात, कुठं कुठं तुमचं शिक्षण झालं मग नेमकं? नंतर आमचे चुलते शिक्षक जे होते ना, ते खाली गावात राहत होते.
नंतर मग ते नॉन मॅट्रिक असल्यामुळे मग मला तिथं ठेवलं आईवडिलांनी चुलता चुलतीपाशी. नंतर मी खाली एक गावात शाळा होती, पडकी भिंतीची असायची मातीची. मग तिथं माझं 4थीपर्यंत शिक्षण झालं गावात. चुलते तुमचे गुरुजी होते, हो. शिक्षक होते. हो. आणि मग कुठेतरी तुमच्या मनात चाहूल लागली की नाही नाही आपण सुद्धा थोडं शिकलं तर आपल्याला नोकरी लागते नाही का. हो. सर शिक्षण जे होतं तुमचं अगदी पहिलीपासून ते अगदी मॅट्रिक पर्यंत 10वी पर्यंत कसा काय काय अनुभव नेमके लाभलेले तुम्हाला? गुरुजी असतील, तुमचे मित्र असतील, अभ्यासात आलेल्या अडचणी असतील, त्या सांगा सर. आता ते लहानपणी थोडं कपडे नव्हते नसायचे, 1-2 ड्रेस असायचे, पट्ट्याचे चडी हे हा. ते. असे म्हणावं तसे कपडे नव्हते, घरचे आणायचे कोणतरी. फार म्हणजे बिकट परिस्थिती होती. चुलत्याला काहीतरी जसं असं तसं राहायचं आपलं. त्यांना काहीतरी 5-10 का 40 रुपये 30 रुपये पगार होता त्यावेळेसचा. बरं. म्हणजे 76चा समजा. नंतर मग फार कठीण दिवस होते. आहे ते पिठलं बेसन खायचं, काही बाजार कुठून नव्हता आसपास हे ते, म्हणजे पिठलं भाकर चटणी खायची. अभ्यासात कसे होतात तुम्ही? अभ्यासामध्ये मी 1 नंबर होतो, कारण माझं वय जे होतं 7 वर्षाला घातलं होतं. विठ्ठलराव कुलकर्णी होते इथं आमच्या गावातलेच. आणि त्याच्यामुळं काय केलं, त्यांनी अंदाजे वय टाकलं त्यावेळेस. पण योग असा की 1-1-69 म्हणजे जानेवारी महिन्यात पडली. त्याचा मला पुन्हा आनंद झाला. त्यावेळेस मला लहानपणी काहीच कळलं नाही. अच्छा. मग मी पुढे मोठमोठे कार्यक्रम केले. 50 वर्ष झाले की मोठा कार्यक्रम केला दारामध्ये, कीर्तन केलं का महाराजाचं, बरं. अन्नदान केलं. कारण 1-1 तारीख असल्यामुळे, नवीन वर्षाचे. नवीन वर्षामुळे. वा. जे होतं ते चांगलंच होतं नाही का? आणि दरवर्षी मी लिंबाच्या वडीला आल्यापासून असेल म्हणजे 1 जानेवारीला विद्यार्थ्याला समजा शैक्षणिक त्यांचा विकास व्हावा त्याच्यासाठी वही पेन वाटप केली. त्याचे माझ्याकडे खूप आता कालच्या वेळेस सुद्धा शेवटी समारंभ झाल्यानंतर मी त्यांना वही पेन दिलेली. गदळे गुरुजी म्हणजे अगदी प्रेमळ ही तुमची खरं तर ओळख बनली खरं तर. परंतु गदळे गुरुजी कसे घडले हे बऱ्याच जणांना माहित नाही, नाही का? किती संघर्ष केलाय ते. गुरुजी मला ऐकायचे की तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला शिकवणारे गुरुजी, ज्यांनी तुम्हाला चांगलं शिकवलं, तुमचे मित्र, आणि त्या काळात तुमचं आयुष्य म्हणजे तुमचं जगणं कसं होतं नेमकं, म्हणजे तुमचे अगदी खेळ असतील, तुमचे त्या काळात सर्व उत्सव असतील, ते सांगा. आता पूर्वीचा काळ असा होता, आमचे शिक्षक बी होते आमचे चुलते तिथं शिकवायला 1-2 वर्ष. आणि ते विठ्ठलराव गुरुजी होते ना, फार कडक असायचे. बरं. तेवढं शिक्षा व्हायची सर, असं नाही आता जेवणी. आता काय देणं गुन्हा आहे बोलणं. शिक्षा होती, छडीचा मार असायचा. पुन्हा एक घोडी पद्धत होती. घोडी म्हणजे दाव, नारळाच्या ह्याचं दाव असायचं, ते येळूला टांगायचं छताला पत्र्याच्या. आणि जे हुशार पोरग आहे, ज्याला काही येत नाही त्या पोराला वरी उचलायला येतं आम्हाला सर. आणि अशी खोबर मिट्टी घालून त्याला लॉम काढायचं, पुन्हा टांगड्यात छड्या आणि अशी पद्धत होती. त्या कडक शिक्षा होती. आणि मला कधी ती पाळी आली नाही त्या घोडीवर पळायची. बर बर. म्हणजे ती शिक्षा कडक होती. बर. मग अभ्यासामध्ये कुठले कुठे मला विषय आवडायचे? मग अभ्यासामध्ये मला आता पहिले तर इंग्रजी नव्हती पहिलीपासून, आता आली 2000 सालापासून. हो. सर्वच विषय आवडायचे मला, सगळे विषय आवडायचे पूर्ण. मला एक सांगा सर की त्या काळामध्ये तुमचे मित्र, तुमचे खेळ कसे होते नेमके? आता खेळ काय, लपाछपी खेळत. अच्छा. काहीतरी पुन्हा गोट्या असायच्या, विटू असायचा, पूर्वीचे खेळ, कधी कबड्डी. लहानपणी स्वभाव कसा होता? अगदी म्हणजे खोडकर होता का अगदी शांत होता? लहानपणी माझा स्वभाव पहिल्यापासून आणि बी बदलला नाही. नाही बदलला? एकदम शांत. आता एक माझे होते वर्गमित्र, अच्छा, ठोंबरे डिके म्हणून. अच्छा. तर ते आमचं ते थोडं काही झालं हुशारीमुळं, मग सहज खेळता खेळता भांडणं व्हायची एखाद्या वेळेस. मग आम्ही 2-2 महिने बोलत नसत. अच्छा. कधी 6 महिने बोलत नसत. म्हणजे आबोला हा बोला. म्हणजे प्रेम, पण प्रेम काय? प्रेम असायचं काय. बरं सर, शिक्षक तुम्हाला काय व्हावं असं वाटलं? काय कारण ठरलं? काकामुळे फक्त? आता ते घडीचं कारण मूळ पहिलं. अच्छा. पट्ट्याचं जे आईनं उपदेश करता, जसं शिवाजी महाराजांना आपल्या जिजामातेनं शिवाजीसाठी उपदेश करता ना, आपल्याला स्वराज्य स्थापन करायचे, काहीतरी करून दाखव. त्या आईची आठवण म्हणून मला पुढं काहीतरी व्हावं वाटलं. त्यावेळेस मला लहानपणी काय कळतात, मी शिक्षकच होणार आहे. पण चुलते असल्यामुळे थोडं मार्गदर्शन मिळलं आणि आपण बी व्हावं. माय माऊलीने तुम्हाला चांगलं सांगितलं, चांगलं शिकवलं आणि तुम्ही आज गुरुजी बनलात. मला एक विचार असं वाटतं सर की तुम्ही शिक्षक झाल्यापासून ते आजपर्यंत अगदी खूप प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवलं. ज्या ज्या तुम्ही गावावर तुम्ही नोकरी केली, ते गाव सोडताना विद्यार्थी रडले आणि पालक सुद्धा रडले. काय 1991 पासून नाही का ते आजपर्यंत कुठल्या कुठल्या शाळेवर अध्यापन केलं, कसं शिकवलं नेमकं ते सांगा. सर माझं B.Ed 88 ला संपलं, 1988 उस्मानाबादला. बरं. त्यावेळेस मग काय जागा लवकर बरी असेल. आणि त्यावेळेस आता समजा TAT कुठं CAT हे शब्द निघलेत. बरं.
त्यावेळेस निवड मंडळ असायचं, 200 मार्काचे पेपर असायचे. अच्छा. एकूण जाहिरात निघली आणि ती काही लवकर जागा भरल्या नाहीत. मग नंतर ते जागा 91ला काही भरल्या, त्यात माझं तर वेटिंगमध्ये नाव आलं. पुन्हा बर वेटिंगमध्ये आले त्यावेळेस 500-700 जागा भरल्या. नंतर मग मला आरडच नाही, मग मी इथंपर्यंत श्याम विद्यालयामध्ये नोकरी केली. म्हणजे आपल्याला आता लागते का नाही म्हणून गावातच. बर मग नंतर योग असा की पोस्टनं कॉल आला, त्यावेळेस पोस्ट होते ना गावातच. बर मग घरी आले पोस्ट म्हणून ऑर्डर घेऊन. मग त्यात चांगलं 1 महिन्यात जॉईन व्हायचं, त्यावेळेस जास्त पिरियड असायचा. मग कशाला महिना म्हणायचं, लगेच मी गेलो ऑर्डर. ते मला माजलगाव तालुका सुरमगाव. गुरुजी, इथं जेव्हा नेमून पोस्टानं ऑर्डर आली होती त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं? घरामध्ये वातावरण कसं होतं? पहिलं उगा समाधान झालं, आनंद वाटला. आई वडील शेतकरी म्हणजे मेंढ्या सांभाळायचे वडील, हा. आई शेती करायची. बर पण सरकारी नोकरी मिळाली, वा. संस्थेत करीत असताना ती सरकारी मिळाली, ह्याचं फार समाधान वाटलं. ज्या दिवशी पोस्टानं कॉल आला त्या दिवशी वडील तर मेंढ्या सांभाळत होते, हो. आई रानात काम करत होती आणि एक वेगळा आनंद होता नाही का? हो. मग जसं आता मुलं जसा आनंद साजरा करतात पेढे वाटून, तसं तुम्ही काय वाटतं, साखर गुळ का पेढे? आता त्यावेळेस काय एवढं अज्ञान नव्हतं असं आहे का? त्यावेळेस काय समजा करायचं काहीच नव्हतं. त्यावेळेस बरं. काहीच कळलं नाही, गेलो आपला तिकडे जॉईन झालो. फक्त आपलं तोंडाने गोड बोलायचं. हो, तोंड. बरं सर, शाळेमध्ये लागल्यापासून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत तुम्ही चांगलं काम केलं आहे. आम्हाला तुमचा आतापर्यंत प्रवास ऐकायचा आहे. कुठल्या कुठल्या शाळेत काम केलं, कसं कसं काम केलं ते सांगा. आता मी 26/11/91 जे लागलो ना सुरुंगाला माजलगाव तालुक्यात, तिथं मी 7.5 वर्ष नोकरी केली, सेवा केली तिथंच राहून. बरं त्यावेळेस फक्त मला एक मुलगा होता प्रदीप गदळे म्हणून, बरं. आणि एक मुलगी जन्म झाला नेटकाच. हा. मग नंतर ती मुलगी आमची मंडळी डिलिव्हरी झाल्यामुळे मी एकटाच गेलो, स्वतः हाताने खाल्ले तिथं. माजलगाव तालुक्यात भाकरी बनवून खाल्ल्या स्वतः तिथं. बरं. त्यांना लहान जन्म झाला मुलीचा, म्हणून माहेर ठेवलं होतं. मग स्वतः खाल्ले 5-6 महिने. नंतर जूनमध्ये ज्यावेळेस शाळा भरल्यानंतर 92ला, त्यावेळेस मग आपलं कुटुंब नाही, ते आहे. पण हा तुमचा संघर्ष आहे, पण तुमची प्रत्येक शाळेवर जी शिकवण्याची जी पद्धत होती ती सांगा सर. ते कसं समजावून द्यायचं असतं मुलांनी. समजा एक आता चमचा आहे, च शिकवायचं, च शिकवायचं, त्याला नुसतं च असं फळावर लिहून चालणार नाही ना बाराखडी. बाबा चमचा पाहिलास का तू, हा? मग ते चमच्याचा उपयोग काय होतो, कशा मुलं सांगतात. मग ते पत्ती टाकण्यासाठी, कुठं तूप वाढण्यासाठी, बरं. कुठं मीठ चटणी हा हा असं सांगतात. मग त्याला मग लिहायचं असतं, आपण लिहायचं हे असं च, ह्याला च म्हणते. वा वा. त्याच्यातून त्याचं दृढीकरण होतं. त्याचे ज्ञानाचं दृढीकरण करणे, हा. ती संकल्पना विकसित करणे नाही का, खरं तर चॅलेंज आहे. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकवलं हे खरं तर ह्या शाळा सगळ्या डोंगर वस्त्यामध्ये शाळा नाही का, की जिथं रस्ता पण नीट नाही का, घाटेवाडी असेल नाही का, आता लिंबाची वाडी असेल. सर, ज्या वेळेला एखाद्या डोंगरातल्या शाळेमध्ये आपण शिकवतो तिथली परिस्थिती फार नाजूक असते अगोदरच नाही का. मग अशा विद्यार्थ्यांना शिकवायचं एक फार मोठं आव्हान असतं, आणि हे आपण आव्हान स्वीकारलं तर काय काय नेमकी आव्हान होती ती सांगा. तर सर, मी तिथून पुन्हा बदली करून घेतली सुरुंगावून. आता गावाकडे आई वडील जरा थोडी त्यांची सेवा करावी म्हणून वड असते ना गावाकडे यायची असते ओढ. हा. मग ज्यावेळेस बदली झाली ते गावातली माहित होतील नाही म्हणलं आपली बदली रोखते म्हणून. बर मग ज्यावेळेस पसारा भरायला लागलो, टेम्पो गावातला आला, जॉईन झाल्यापासून परत गेलो मी. बर मग पुन्हा सगळे आम्ही तिथे जे वाड्यात राहत होतो त्या आमच्या मंडळीच्या गळ्यामध्ये म्हणजे प्रेमामुळं त्याला महिला लहान लेकरं रडायला लागली. त्यावेळेस काही मीडिया नव्हता, काही नव्हता. आणि नंतर मी तिथून आलो लिंबाची वाडी, आमच्या केस तालुक्याचं इथं जवळच 4 किलोमीटर पूर्वेला. मग तिथं 4थी पर्यंत शाळा होती साहेब. 4थी पर्यंत शाळा होती, तर फक्त 4थी 3 शिक्षक होते. नंतर मी काय केलं, 26 जानेवारीला सूत्रसंचलन केलं बर त्या झेंड्याचं. मग तिथं ग्राम शिक्षण समिती होती, त्यावेळेस व्यवस्थापन समिती नव्हती. सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असायचा. मग त्यांना म्हणलं आता तिथून विड्याला जावं लागायचं, मुलीची शिक्षण होत नव्हती. देवगावला जावं लागायचं 5वीला, तिकडे दहीपळा यावं लागायचं 5 किलोमीटर 6 किलोमीटर. मध्ये वडे असायचे, पावसाळ्यात विजा चमकायच्या, वडे नाले जायचं आणि काढायचं. मी सुद्धा स्वतः, आम्हाला तिकडे सायकल जात नव्हती, रस्ते नव्हते तुम्ही म्हणत ना, आम्ही चलत छत्री पांघरून जायचो डब्बा घेऊन चलत. ज्यावेळेस पाऊस नसेल त्यावेळेस सायकल असायची, मोटरसायकल नाही. मग तिथं मी 7वी पर्यंत शाळा नेली. म्हणजे तुम्ही तिथली शाळा वाढवली करता, 7वी पर्यंत नेली. बर, म्हणजे खरं तुमचं कौतुकच आहे की त्या ग्रामीण भागातल्या लेकरांना तुम्ही ती सोय उपलब्ध करून दिली गावातच नाही का. सर, तुमचा तसं म्हणलं तर डीएड शिक्षक म्हणल्यानंतर सगळे विषय शिकवायचे असेल, तुम्हाला तुमचा आवडता विषय कुठला शिकवायचा? आता माझा आवडीचा विषय जर सांगितला तर मराठी. मराठी. बर, कारण का मराठी इतकी किचकट आहे, इंग्लिश फार सोपी. हा हा. आता मराठीमध्ये जर दिला पहिली आणि न जर नळाचं लिहिलं, दिन म्हणजे दिवस होतो, आणि ते जर चुकीनं समजा दर दुसरी एरांटी दिली न जर नळाचं लिहिलं तर दिन हा गरीब शब्द होतो. तसंच दुसरं मन
हा, हा. म आणि न जर नाळाचं लिहिलं, मन म्हणजे आपला विचार जो असतो, भावना, हो हो आणि तिथं जर चुकून न लिहिलं वाहनाचं, हा. मन म्हणजे एक 10 किलोचं माप असतं. वा वा पीक पहिला जर दुसरी पहिली एलांटी दिली आणि क लिहिलं, ते पीक म्हणजे कुकळा पक्षी कुहू कुहू गाणार. पीक. हा हा हा, हा. आणि जर दुसरी एलांटी दिली पीला आणि क म्हणजे आपल्या शेतातलं पीक असतं. असं मुलाने मी शिकवित राहिले 7वीपर्यंत, ते आवश्यक आहे. तसं पाहिलं का म्हणजे मराठी अवघड आहे नाही का? फार आवड आहे. पण तुम्ही हा रसवंत अवघड विषय तुम्ही सहज सोपा केला. खरं तर एक विचार असं वाटतं सर की शिकवण्याची पद्धत कशी होती? कारण काय असतं की खेड्यातल्या डोंगरातल्या डोंगरपट्ट्यातील शाळेमध्ये शिकवत असताना एकतर घरून रसपूर्ण नसते नाही का, त्या लेकरांची मानसिकता नसते. मग अशा लेकरांची मानसिकता बनवायचं म्हणजे एक आव्हान असते. तर कसं हे आव्हान स्वीकारलं आपण? आता खेड्यामध्ये काय असतंय, काही लेकरांकडे पाटी पेन्सिल नसायची. आता पेन नव्हता ना पहिला, पाटी पेन्सिल ज्याच्याकडे नसेल मग आपलं आकाशाचा वापर करायचा. बर. मग खडू नाही, पेन नाही, पाटी नाही, काही नाही. मग मुलाला समजा एक शिकवायचा, मग करायचं असं असं करायचं आपण. गोंधळीचं काहीतरी खुणा असतं ना सांगितलं भाषा, बर. हा. मग काढा असं एक बरोबर करतात मुलं तशी. बर. त्या पद्धतीने मग 2 किंवा मग ते गाणं म्हणायचं अंक शिकताना, वा उभी काठी 1, हा हा गायला शिंगे 2, वा वा म्हणजे असं तिवयला पाय 3, वा. म्हणजे असं गाण्यातून शिकवायचं म्हणजे लक्षात राहतं त्यांच्या. म्हणजे तुम्ही प्रसंगी गायला पण गायलो, नाचलो, बाबा. सर तुम्ही शिकवलेले जे विद्यार्थी आहेत आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत ते? आता आंधळ्याच्या वेळेला कालच माझ्या निरोप समारंभाला बॅनर टाकलं होतं महाराजांचं. हा माझ्या विद्यार्थी माझी तिथं स्तुती केली, त्यांनी आशीर्वादसाठी बोलले होते. बर. त्यांनी काल बरोबर बोलले की 4थीपर्यंत मगाचा विषय झाला ते पूर्ण सांगितलं, आणि मला मोठे हार आणले, घातले शाल. आम्हाला सपत्नीक सत्कार होता. बर. मी त्यांच्या पाया पडवलं नाही म्हणले, मला पडू दिलं नाही. तुम्ही माझे सर आहेत. कालची परिस्थिती वा. बदली झाल्यामुळे बोललो. म्हणजे तुमचे काही विद्यार्थी आता महाराज. अध्यात्मात आहेत, आहे. काही नोकरीला आहेत नाही का? ज्या ज्या वेळेला हे तुमचे विद्यार्थी मला भेटतात तर काय नेमका संवाद असतो? संवाद म्हणजे काय सर, आता आम्हाला करमत नाही, हा. पाहिलं की बरं वाटतंय, बर. तुमची लय आठवण येते. वा वा. सर प्रत्येक शाळेची तुमची एक वेगळी आठवण आहे खरं तर, आणि तुम्ही प्रत्येक शाळेला जोडल्या गेलात. तर एक विचाराचं वाटतं खरं तर एक आव्हान आहे की पालक विद्यार्थी यांना जोडणं. तुम्ही कसं जोडलं नेमकं? आता एक तुम्हाला सांगतो दुसऱ्या शाळेचं, नंतर हे विषय येतो थोडं. या. तिथून विद्यार्थी संख्या कमी झाली, नंतर थोडं वर्ग वाढवल्यामुळं वर्ग वाढले, 7 शिक्षक झाले. नंतर मग पुन्हा विद्यार्थी संख्या थोडी कमी पडली, आम्हालाच समायोजनाची वेळ आली. अच्छा. बदलीची घाटेवाडी पुन्हा 2008 मध्ये. नंतर लिंबाची वाडी सुटली, आंधळेवाडी, आंधळेवाडी सुटली, हा. पुन्हा कुठं आला? घाटेवाडी पुढे गेलो. बर. त्यावेळेस मला मोटरसायकल चालवा येत नव्हती. बर. मग स्वतः घेतली, आधी इथं शिकलो, आणि नंतर मग ते खडतर घाट असायचा, तिथं सगळं वळण ते असायचे. पण नोकरी करायची, टायमिंग जाणं व्यवस्थित, तिथं शिकविणं, तिथं पोराचे वेगवेगळे खेळ घ्यायचे, उपक्रम घ्यायचे, झेंड्याला लयजिम असन, भाषण असन, सगळं हे करायचं, त्यांचं प्रॅक्टिस घ्यायची. वा. आणि गावामध्ये आपले आपुलकी निर्माण कशी होईल याच्याप्रमाणे आचरण करायचं. सदैव तुम्ही चांगलं आचरण ठेवलं. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही प्रत्येक वेळी ज्या शाळेमध्ये गेलात, ज्या गावात गेलात, की पालक जे तिथले गावकरी विद्यार्थी याची सांगड लावली खरं तर, म्हणजे एक तुमची एक अटॅचमेंट होती खरं तर. आता तुम्हाला सांगतोय, ही जी शाळा असते, विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक यांचं एक नातं असतं सर. वा. असं असतंय की विद्यार्थी एक रोपटं असते लहान, शाळा ही बाग असते, हो. आणि शिक्षक हा माळी असतो. वा वा. आणि मला एक विचारायचं वाटतं की हल्ली शिक्षक म्हणतात की आमचे विद्यार्थी ऐकत नाहीत, किंवा पालक अंगावर येतात, की कोणाचे ऐकण्याचे मनच नाही. परंतु आमच्या गदळ गुरुजीचे विद्यार्थी ऐकायचे आणि पालक ऐकायचे. तर काय करता नेमकं तुम्ही? जिव्हाळा, प्रेमानं राहायचं, त्यांना प्रेमानं राहायचं, विश्वासात घ्यायचं. बर. बैठक असली तर मेसेज टाकायची. आता निघल्या सुविधा. हो. मी मुख्याध्यापक होतो घाटेवाडीला बी, अच्छा. आणि आंध्रेच्या वाडीला बी होतो. त्याच्यामुळे विश्वासात घ्यायचं, त्यांना सांगायचं समजून असं तसं, स्थलांतर रोखायचं, ऊसतोड डोंगरातल्या पट्ट्याचं, विश्वासात घेऊन काम करायचं. असं म्हणतात की यासाठी केला होता 88 शेवटचा दिवस गोड जावा. तुम्ही आता जवळपास सर्व्हिस तुमची संपत आली, तर 15 महिने शिल्लक येतं. 15 मिनिट. आता तुम्ही गावात आलात नाही का, तुमच्या गावामध्ये दैपळमध्ये. तर काय आता 15 महिन्यामध्ये गावात काय करणार आता नेमकं? सर आता गावात आलो नाही ना, जण पुन्हा वाटलं उगच आलो, कारण ते ज्यावेळेस माझा सत्कार समारंभ झाला, ज्यांचं समजा मुलबाळा शाळात नव्हतं, अक्षरशः ते मला म्हणत राहिले 15 दिवस, हे बदली म्हणजे माहीत झाली ना अगोदरच, झाली काय सर आम्हाला करमायचं नाही. त्याच्यामुळं आता म्हणलं थोडं गावात बी आपलं सेवा करावी राहिली. 15 बदली हा तर एक प्रशासकीय भाग असतो, ती होणारच असते. आता तुम्ही गावात आलात, तुमच्या जन्मभूमीत,
तर इथं या 15 महिन्यामध्ये काय प्लॅनिंग केली नेमकं आता? आता असं असते, प्रत्येक वर्गात 4-2 मुलं थोडी कमी असतात, अभ्यासामध्ये महाग असतात. आता मी 18-19 तारखेला जॉईन झालोय आणि 20ला लगेच माझा सत्कार काल होता. त्याच्यामुळं आता मी काय करणार अगोदर, आता उद्यापासून ते प्रत्येक वर्गात किंवा जे मला वर्ग देतील ते मी त्याचा शोध करणार. मराठीमध्ये, गणितामध्ये, इंग्रजीमध्ये कोण कमी, समजा अगोदर त्यांना 12 कडे देऊन हे करून, आधी ढळ जर असले असतेच विचारून, सगळे सारखे नसते स्थलांतरमुळं. मग त्याच्यासाठी मध्यंतरी मधल्या सुट्टीत अभ्यास शिकणार असला, पण मधल्या सुट्टीत आता मला वेळ आहे, इथं येण्या जाण्याचं हे नाही, डब्बा तर इथं जवळच आहे. मग त्यांना अर्धा तास नियमितपणे ज्यांना येणार नाही त्यांचा उपचारात्मक पद्धतीनं त्यांची सुधारणा कशी होईल, त्यांना लिहिता वाचता कसं येईल याकडे लक्ष देणार आहे. मराठी विषय तुम्ही मगाचा उल्लेख केला, खरं तर इंग्रजीपेक्षा अवघड आहे बरं का, आणि खरंच अवघड आहे. मला एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला जे उच्च शिक्षित आहेत त्यांना ह्याचा मेळ कळत नाही, पहिली आणि दुसरी, नाही का. तर हे काना उकार मात्रा आहे ना, हा जो खेळ आहे, हा जो मेळ आहे, तुम्हाला नेमका कसं काय जमला? आता तुम्हाला एक सांगतो, एक टेक्निक असते ती. अच्छा, आता एक तुम्हाला वाक्य सांगतो समजा त्याच्यावर. मी आईच्या मांडीवर बसलो. मी आईच्या मांडीवर बसलो. पण जर त्या मावर टिंब दिलं ते काय होईल? मी आईच्या मांडीवर अनुसार दिलं तर मांडी होईल, नाही दिला तर माडीवर. वा छान. म्हणजे असं अनुसार मुळे सुद्धा वाक्याचा अर्थ बदलतो. शब्दांचा खेळ आहे. पुन्हा दुसरं, मी चोरी करणार, जर तिथं फुल स्टॉप दिला, नाही केली तर शिक्षा करावी, म्हणजे मी चोरी करणार, नाही केली तर शिक्षा करावी. म्हणजे हा खेळ सगळा तेच जर समजा तेच जर कॉमा नाहीच्या पुढे जोडला, म्हणजे मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी, म्हणजे मी चोरीच करणार नाही, जर केली तर शिक्षा करावी. गदळे गुरुजी, तुमचं मराठीवरले जे काही जे ज्ञान आहे, मराठीचं जी पकड आहे, त्याला मी वंदन करतो खरं तर. कारण इतकं सुंदर तुमचं अगदी वक्तव्य आहे, सुंदर बोलता तुम्ही, आणि त्याचप्रमाणे तो विषय चांगला शिकवता. सर, बऱ्याच वेळेला असं मी पाहिलंय, ऐकलंय की तुम्ही शिकवताना स्वतःला हरवून जाता, नाही का, प्रसंगी अगदी तुमचं मन हेलावून जातं. तर विद्यार्थ्यामध्ये रमण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? विद्यार्थ्यामध्ये रमण्यासाठी आपणच विद्यार्थी व्हावं लागतं, वय विसरून जावं लागतं. बरं, वय विसरून जावं लागतं, म्हणजे तुम्ही ते करता नेहमीच. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की कधी कधी काय होतं की आपण विद्यार्थ्यांना आई ही कविता शिकवतो आणि घरी आपण आईला सांभाळत नाही, पण माझ्या समोर बसले गुरुजी तर अगदी आई वडिलांना अगदी देवासारखं सांभाळतात, नाही का. सर, घरून तुम्हाला नेमका सपोर्ट कसा असतो? घरून आमचं कसं आहे, टायमिंग असते, टाइम इज मनी. बरं बरं. आणि शाळा जरी सुटली तरी शेताकडे म्हणजे लक्ष असते घरी. म्हणजे आमची मंडळी शिकलेली असून स्वतः शेती बघते. बरं, म्हणजे आपलं काम आणि आपली शेती. शाळा सुटली की शेती आहे नाही, म्हणजे शाळेलाही पूर्ण वेळ द्यायचा आणि शेतीला पण, बाकी कुठे राजकारण पडायचं नाही. राजकारण गुणच नाही माझ्यात. त्याचबरोबर तुम्हाला धार्मिक सुद्धा करायची आवड आम्ही ऐकले. खरं तर काय धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग कसा असतो नेमका? आता धार्मिक कार्यात काय झालं, इथं हे जे आपण वास्तू आता बसतो 2017ला हे बांधकाम झालं आणि सहज म्हणलं आपण अन्नदान तर करणार आहेत, पण एखाद्या महाराजाचं कीर्तन ठेवावं. मग इथंच कीर्तन झालं त्या पटांगणामध्ये आणि त्यावेळेस 900 माणसाचं जेवण केलं, पूर्ण गावाला गाव जेवण होतं. बरं, अन्नदान. वा वा, म्हणजे तुम्हाला आवड आहे खरं. आता मुद्दा असा आहे की शाळा तर खरं तर तुम्हाला तुमचा आवडीचा घटक आहे. शाळा तुम्हाला मंदिरच वाटते, नाही का. तर मग आता 15 महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला रिटायर व्हायचे, तर पुढची काय प्लॅनिंग केली नेमकी? आता पुढची अशी प्लॅनिंग आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचाच, पण आता माझ्या मनात असं आहे 2 वर्षापासून, आता 2027ला 1 तारखेलाच म्हणजे 31 डिसेंबरला 26लाच मी रिटायर होणार आहे. बरं. पण गावामध्ये एक मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे संध्याकाळी, शिवाळीच्या अनुषंगाने. दिवस दुपारून अन्नदान आणि संध्याकाळी कीर्तन, असा माझा प्लॅनिंग आहे. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड जावा. कारण सुरुवात कुठून होती? वडील मेंढपाळ होते, आई रानामध्ये राबायची, आणि मग काहीच खरं नव्हतं. पण असं म्हणतात की एक प्रसंग घडतो, घटना घडते आणि आयुष्य बदलतं. तर गुरुजींच्या आयुष्यामध्ये काय झालं की चालता चालता घडीचा पट्टा सापडला आणि त्या पट्ट्याने या ठिकाणी खऱ्या अर्थानं की पुढचा पट्टा चांगला पडला, नाही का. एका पट्ट्याने आयुष्याचा पट्टा नीट बसवला आणि तो पट्टा म्हणजे घडीचा पट्टा होता.
आईने सांगितलं की घडी घ्यायची, पण कुणी घ्यायची? जो चांगलं शिकतो तो. गुरुजी चांगले शिकले आणि गुरुजी झाले. नुसते गुरुजी नाही तर विद्यार्थ्यांचे, पालकांचे आवडते गुरुजी बनले. कारण बरेच गुरुजी शाळेमध्ये जातात, माझी पगार आणि मी. परंतु गदळे गुरुजी सारखे काही गुरुजी असतात की जे माझी पगार येईल अगर जाईल, परंतु मला चांगलं शिकवायचे, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपलं घर करायचे. कुणाला वही नसेल तर वही द्यावी, पेन नसेल तर पेन द्यावा, हा त्यांचा स्वभाव. आणि आयुष्यभर तेच केलं. मराठी हा विषय उत्तम शिकवतातच, पण सगळेच विषय चांगले शिकवण्याचा त्यांचा हातखंड आहे. निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.